कसे आहात सर्व मजेत ना? मी तन्मय नारगोळकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तन्मय क्लासेसमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये काय झालं, मागच्या व्हिडिओमध्ये तुमचं ब्रोकरेज, परचेस व्हॅल्यू, सेलिंग व्हॅल्यू किंवा सेलिंग प्राइस याचे फॉर्म्युल्यानुसार तुमचे जे कन्सेप्ट होते ते मी सगळे क्लिअर केलेले होते। आता तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे अतिशय महत्त्वाचं असं सम, ते आपण पाहणार आहोत। त्यातील मॅथ्स 1 प्रॅक्टिस सेट 4.4 त्यातील अतिशय महत्त्वाचं असं सम, थर्ड सम ते तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे। हे एवढे सगळे कन्सेप्ट क्लिअर करून घेण्यासाठी चला तर मग थोडा वेळ न घालवता सुरुवात करू। काय फिल इन द ब्लँक्स इन सेल परचेस ऑफ द शेअर्स। हे तुम्हाला चार्ट दिलाय, याच्यावरून तुम्हाला काय काय काढायचं आहे, टोटल व्हॅल्यू काढायचं आहे, ब्रोकरेज काढायचं आहे, सीजीएसटी काढायचं आहे, एचजीएसटी आणि टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स काढायचं आहे। पहिला बी म्हणजे काय, बाय केलंय, आणि एस म्हणजे सेल केलं। आता पहिला मी लिहितो टोटल व्हॅल्यू, ही काढायची। आता पहिला काय काढायची, टोटल व्हॅल्यू काढायची। मग टोटल व्हॅल्यू काय कशी काढतात, नंबर ऑफ शेअर्स इनटू मार्केट व्हॅल्यू। मग नंबर ऑफ शेअर्स किती आहेत, 100 इनटू मार्केट व्हॅल्यू किती आहे, 45। मग किती आलं, ₹4500। ही काय झाली तुमची टोटल व्हॅल्यू, ती लिहितो इथे लगेच 4500। मग या 4500 वर ब्रोकरेज रेट किती आहे तुमचा, किती आहे 0.2%। मग आता आपल्याला काढायचं आहे ब्रोकरेज। काय काढायचं आहे, ब्रोकरेज। मग इथे आपण काढू ब्रोकरेज। ब्रोकरेज कसं काढतात, मार्केट व्हॅल्यू इनटू रेट, सॉरी टोटल व्हॅल्यूवर काढायचं आहे। जी आता व्हॅल्यू काढली, टोटल व्हॅल्यू इनटू रेट ऑफ ब्रोकरेज। मग आता टोटल व्हॅल्यू किती आहे तुमची, 4500 इंटू रेट ऑफ ब्रोकरेज 0.2% म्हणजे किती, 0.2/100% म्हणजे 100। हे 2 0 कट, हे 2 0 कट, किती आलं 45 इंटू 0.2। मग 45 इंटू 0.2 इथे करून दाखवतो, 45 इंटू 0.2, 2 5 10, 0 चा 0 आजचा आला 1, 4 2 8 आणि हा 9। हा एक 0 आपण घेतला, 0 5 चा 0, 0 4 चा 0, किती आन्सर आला 090। मग पॉईंट नंतर फक्त एकच नंबर आहे, मग पॉईंट नंतर एकच नंबर ठेवला म्हणजे किती आला 9.0। 9.0 म्हणजे किती 9। इथे ब्रोकरेज किती आलं, 9 रुपीज। ब्रोकरेज किती आलं, ₹9। एवढं समजलंय, इथे आलं ₹9। मग या ब्रोकरेजवर सीजीएसटी किती आहे, 9%। मग आता काय करायचं आहे, सीजीएसटी। सीजीएसटी किती आहे, 9% ऑन ब्रोकरेज। मग कसं, 9/100 इंटू 9 असं आलं। मग किती झालं, 9 9 जा 81/100। मग किती आलं आन्सर, 2 0 आहेत, मग 2 डिजिट पुढे पॉईंट द्यायचा। मग 81, हा एक डिजिट, हा एक डिजिट, हे 2 0 आहेत, मग 2 0च्या पुढे पॉईंट, 2 डिजिटच्या पुढे पॉईंट दिला, मग किती आलं 0.81। 0.81 रुपीज हा काय झाला तुमचा सीजीएसटी। आणि मी तुम्हाला कधीपासूनच सांगत आहे, सीजीएसटी असतो तेवढाच काय असतो एचजीएसटी, म्हणून तो मी डायरेक्ट लिहून टाकला। म्हणजे किती आलं, ₹0.81। इथे पण किती आलं, ₹0.81। आता काय करायचं आहे, टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स। टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स मध्ये काय करायचं, याची व्हॅल्यू 2
3 आणि 4 या चारही व्हॅल्यूचं काय करायचं, प्लस करायचं. मग इथे लिहायचं टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स. टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स कुठून घ्यायचं, ₹4500 प्लस ₹9 प्लस ₹0.81 CGSTचे आणि प्लस ₹0.81 SGSTचे आणि या सर्वांची प्लस करायची आणि मग आन्सर लिहायचं. किती आन्सर आलाय, 4510.62 रुपीज. हे प्लस करून दाखवायचं. तुम्ही काय आता छोटे नाही तर तुम्हाला प्लस करून दाखवावं लागेल. तुम्ही प्लस करा 4510.62 रुपीज. हे तुमचं एवढं आन्सर आलेलं आहे. आता तुमचं हे बाय वाला झालं, म्हणजे बाय केलं फक्त आपण. आता समजा तुम्हाला सेल, इथे काय एस म्हणजे काय, सेल करायचं असेल तर फक्त या ज्या व्हॅल्यू आहेत कसल्या घेतल्या, ब्रोकरेज CGST आणि SGST या तिघांची व्हॅल्यू प्लस करायची आणि ती टोटल व्हॅल्यू मधून मायनस करायची. एवढंच फक्त सेल मध्ये डिफरन्स असतो, बाकी सगळं सेम राहील. आता बघा काय काय फरक आहे तो आता तुम्हाला समजेल. हे आता समजा हे वरचं झालं. आता दुसरं बघा. टोटल व्हॅल्यू कशी काढतात, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स किती आहेत आता सेकंड याच्यामध्ये 75. हा, मार्केट व्हॅल्यू किती आहे 75. 2 जा 150. मी काय केलं 75 2 जा 150 आणि हे 2 0 एवढं समजलं. मग 15,000 रुपीज ही टोटल व्हॅल्यू तुम्हाला भेटली. आता या टोटल व्हॅल्यूवर ब्रोकरेज किती आहे 0.2%. 0.2 आणि हे 2 0 आणि हे 2 0 मी कट केले. मग काय राहिलं फक्त इथे 150 आणि इथे काय राहिलं 0.2. पण हे 0.2 लिहिताना मी असे लिहिले 2/10. 0.2 म्हणजे किती 2/10. हे तुम्हाला मी पहिला पण सांगितलं आता पण सांगितलं. मग 0.2 म्हणजे काय 2/10. मग हा एक 0 कट करायचा, हा एक 0 कट करायचा. पुढे 15 2 जा किती आलं 30 रुपीज. 30 हे तुमचं झालं ब्रोकरेज. एवढं समजलं. आता या ब्रोकरेजवर CGST किती आहे 9%. मग CGST 9% भेटला. 9% किती म्हणजे किती 9/100 इंटू हे 30. हा एक 0 कट, हा एक 0 कट. 2 3 जा 9 3 जा 27/10 किती आलं 2.7. एवढं आन्सर आलं. हे किती आलं 2.7. माहिती आहे ना, इथे पॉईंट आहे. मग एक 0 आहे, मग एक 0 कुठेतरी पॉईंट द्यायचा. एवढं समजलं आता तुम्हाला. मग CGST असतो तेवढंच काय असतो SGST असतो. मग इथे हा, मग हे तुम्हाला रुपीज मध्ये लिहायचं. रुपीज 2.7 SGSTचे आणि CGSTचे दोघांचे लिहिले मी. मग आता काय करायचं, ही टोटल व्हॅल्यू आहे तुमची, बरोबर. मग टोटल व्हॅल्यू मधून टोटल व्हॅल्यू जी आहे त्यातून मायनस काय करायचं, मायनस या सर्व व्हॅल्यू प्लस करून मायनस करायच्या. पण कोणत्या, हे 30 प्लस 2.7 प्लस 2.7 हे सगळे प्लस करायचे आणि 15,000 मधून मायनस करायचे. मग किती ₹15,000 मधून 35.40 किती येतात हे
बघा बरं, 2.7 प्लस 2.7 35.40 रुपीज मायनस होती, तेव्हा तुम्हाला टोटल व्हॅल्यूज ऑफ शेअर भेटेल 1496.40 1496.60 सॉरी 1496.60 ही तुमची काय भेटली, टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स भेटली. मग इथे तुमचं जे जे आन्सर आलंय ते इथे लिहून टाकायचं. किती आलं, 1,500. इथे ब्रोकरेज किती आला, ₹30. इथे किती आलं, ₹2.7 1496.4.60. थोडं मोठं सम होतं, पण दोन्ही पद्धतीने सेमच सोडवायचं होतं. तुम्हाला काही याच्यामध्ये वेगळं नाही, फक्त तुम्हाला हे मायनस करता आले पाहिजेत, 35.40 मायनस करता आले नाही तर तुम्हाला सॉल्व करता येणार नाही. हा, या मोठ्या नंबर मधून हा एवढासा छोटा नंबर कठीण आहे ना. हा, हे तुमचं कधीच शिकून झालेलं होतं, 7th स्टँडर्ड मध्येच असे तुम्हाला सॉल्व करायचं शिकवलेलं होतं. म्हणून घाबरून जाऊ नका. हे सम आता 2-4 वेळा तुम्ही याची प्रॅक्टिस केली का तुम्हाला हे येऊन जाईल. इथे तुमचं प्रॅक्टिस सेट 4.4 मधील थर्ड सम शिकून झालेलं आहे. याच्या पुढील सम पुढील लेक्चरमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तरी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.